या ठिकाणी नतमस्तक होतो। या ठिकाणी उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष फारुक भाई, या होणाऱ्या कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीचे होणारे नगराध्यक्षाचे उमेदवार आदरणीय शाहूभाऊ नळगे, या ठिकाणी उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शिवभाऊ वांडे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष आदरणीय संजूभाऊ भोसीकरजी आणि आमचे सुधाकरांना कांबळे, उपस्थित गुराखी पीठावर सर्व गणेशजी कुट्टेवारजी आणि उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे नेते आणि माझ्या समोर उपस्थित असलेले कंधार नगरीमधील सर्व बहादर मतदार, मी आपला अधिक वेळ घेणार नाही कारण फारुक भाईंना बोलायचे। मी 2 मिनिटांमध्ये माझं मनोगत या ठिकाणी संपवणार आहे। खरं पाहिलं तर राजकारणाची परिस्थिती खूप बदललेली आहे। राजकारण खूप वेगळ्या दिशेला चाललं आणि राजकारण ज्यावेळेस वेगळ्या दिशेला जातं त्याचं कारण राजकीय लोक नसतात, त्याचं कारण हे मतदार असतात। त्यांची जबाबदारी आहे की आपण कोणाला निवडून द्यायचं, कुठल्या पक्षाला निवडून द्यायचं, कुठल्या उमेदवाराला निवडून द्यायचं। जो उमेदवार आपल्या अडीअडचणीला, आपल्या सुखादुखाला, आपल्याला सगळ्याला सोबत घेऊन चालतो, अशा उमेदवाराच्या पाठीमागे राहायचं की इकडून तिकडे जाणाऱ्याच्या सोबत राहायचं, हे कंधारवासियाने ठरवलं पाहिजे। खऱ्या अर्थानं बघितलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून 18 पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ही आघाडी समोर जातात। कुठली जात नाही, पंथ नाही, धर्म नाही, सगळ्या समाजाच्या लोकांना सोबत घेऊन उमेदवारी देऊन या ठिकाणी आपण लढतोय। आणि या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो, कारण खऱ्या अर्थानं हे मण्यारखोर आहे। मण्यारखोऱ्याची ताकद ही वेगळ्या उंचीवर राहते आणि मण्यारखोऱ्यातल्या इथल्या मतदाराला वेगळं सांगायची गरज नाही। मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो या ठिकाणी आणि मी थांबतो। एकच गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण मतदान करू त्यावेळेस खऱ्या अर्थाने या कंधारचा विकास कोण करू शकतो, आपल्या सुखादुखाला कोण आलं, आपल्या अडीअडचणीला कोण आलं, कोण या कंधारसाठी धावून येतो, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे। नुसते मोठ्या मोठ्या पदावर राहून मी हे निधी देतो ते निधी देतो म्हणल्यानं प्रश्न सुटत नाही। प्रश्न हा जाग्यावर जाऊन त्या माणसाची अडचण सोडवण्यावर महत्व दिलं पाहिजे। त्या वाडामध्ये जाऊन त्या लोकांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायची ताकद राहिली पाहिजे। ज्यावेळेस कंधारमध्ये पाण्याची अडचण होती त्यावेळेस पाणी पाजणाऱ्याची किंमत राहिली पाहिजे। ज्यावेळेस आपण अडचणीत राहतो, जो साथ देतो तो खरा। म्हणून माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की ज्यावेळेस आपण मतदानाला जाऊ त्यावेळेस कुठलाही पक्ष बघू नका, कुठलंही काही बघू नका, काहीच नाही। कोण चांगला या कंधारचा विकास करू शकतो, कोण आपल्या अडीअडचणीतून सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा कोण आहे, एवढा विचार करा आणि मतदान करा। निश्चित मला विश्वास आहे की महाविकास आघाडी या ठिकाणी जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि शाहूभाऊ त्या ठिकाणी नगराध्यक्ष होतील एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। अधिक वेळ न घेता काय म्हणू आता, न पुढे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे। जय क्रांती, जय महाराष्ट्र।